श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग 24. अंधपुत्र धृतराष्ट्र याला झालेले 100 पुत्र हेच कौरव, पांडूला झालेले 5 पुत्र हेच पांडव. आता भारत कथेचा उपोद्घात संपला आहे. आता कौरव पांडवांची मुख्य कथा मी सांगणार आहे. सौती सर्वांना आनंद देणारी घोषणा करीत म्हणाले, ओम नमो भगवते वासुदेवाय. सौतींना एका ऋषींनी विचारले, आपण आत्ताच म्हणालात की मांडव्य ऋषींच्या शापाने यमधर्माला मृत्यू लोकात जावे लागले व तोच विदुर म्हणून जन्माला. ही अशी अर्धवट गोष्ट सूचित केल्यामुळे आमच्या मनातील उत्कंठता पूर्ण होत नाही. असे ऋषी तरी कोण होते की ज्यांनी प्रत्यक्ष यमाला खाली ओढले? खरं सुद्धा वाटत नाही. ती कथा आधी सांगितली तर बरे होईल. शौनकांनीही दुजोरा दिला. ह्यांना आता सगळी गोष्ट सांगणे योग्य दिसते. शौनकांनी त्यांना म्हटले. सौतींनी ती गोष्ट सांगण्यास आरंभ केला. ते म्हणाले, ऋषी हो, मांडव्य नावाचे ऋषी मोठे निश्चयी व सर्व धर्मज्ञ होते. त्यांनी पुष्कळ वर्षापर्यंत निष्काम मनाने तप केले होते. त्यांच्या आश्रमाच्या अंगणात एक मोठा वटवृक्ष होता. ते ऋषी नित्य त्या वृक्षाखाली तप करत बसे. ध्यान करत बसले की त्यांना भोवतालचे काही भान उरत नसे. असेच एकदा ते बसले होते तर तेथे काही चोर आले. त्यांनी कुठेतरी चोरी केली होती. चोरीचे धन त्यांनी आणले होते. त्यांना त्यांच्या आश्रमात लपायला जागा सापडली. ते लपून बसले. ते थोड्या वेळाने त्यांच्या मागून रक्षक सैनिक आले. पाहतात तर काय, हे गोसावी डोळे मिटून झाडाखाली बसलेले. त्यांना काही त्यांचे ध्यान तप कळत नव्हते. त्यांनी त्यांना ओरडून विचारले, अहो अहो, इकडून चोर गेले का? तुम्ही पाहिले का? लवकर सांगा. तुम्ही लवकर उठा, डोळे उघडा, लवकर सांगा. पण हे आपले मख्खच ते काही बोले ना, नि डोळे उघडे ना. तेव्हा ते सैनिक इकडे तिकडे शोधू लागले. ते आश्रमात त्यांना चोर सापडले, धन पण सापडले. ह्या साधूंनीच त्यांना लपवले असणार. त्यांनी त्यांना पण पकडले नि राजाकडे नेले. चोर सापडले एवढेच पाहून राजाने उतावळपणाने म्हटले की, सापडले ना चोर, मारून टाका सर्वांना, सुळावर चढवा. साधूंना पण सुळावर चढवण्यात आले. ते मांडव्य ऋषी मुकाट्याने शिक्षेला समोरे गेले. त्यांच्या गुदद्वारातून सूळ पोटात शिरला, पण त्यांनी जरा सुद्धा दुःख केले नाही. बाकीचे जे चोर होते ते ओरडत रडत होते. पण हे मात्र विदेही अवस्थेत देहाती भावात राजसैनिकांना वाटले, ह्यांना शिक्षा देण्यात चूक झाली. धावत धावत त्यांनी राजाला जाऊन सांगितले. राजा स्वतः आला व त्याने मांडव्यांची क्षमा मागितली. राजा, तुझी काही चूक नाही. माझेच पूर्वकर्म उभे राहिले असे वाटते. मांडव्य क्षमाशीलतेने म्हणाले. त्यांना सुळावरून खाली उतरवले तरी पोटात त्या सुळाचा तुकडा तसाच अडकून राहिला. त्यांना फार वेदना होत होत्या, पण त्यांनी त्या सहन केल्या. पण त्यांना खरा राग आला तो यमधर्माचा. माझे काय चुकले? त्यांनी यमाकडे थेट जाऊन त्याला विचारले. यम म्हणाला, तू लहानपणी एका पतंगाच्या शिपटीला खेळ म्हणून काडी टोचली होतीस. मग तेवढ्या अपराधाचे एवढे फळ, एवढा माझा छळ? हो, थोड्या अधर्माचेही फार वाईट फळ भोगावे लागते. पण तेव्हा मी लहान होतो. मी जाणून बुजून काही तसे केले नव्हते. म्हणून काय झाले? ज्ञानी माणसाचे पाप जास्त भयंकर. पण यमा, मी अजान होतो तरी त्या कृत्याबद्दल मला एवढी शिक्षा दिलीस. तुला पण मी शाप देतो. जा, मृत्यू लोकात जा. दासीपुत्र व शूद्र म्हणून राहा. चांगला 100 वर्ष राहा. मग ये पुनश्च सूक्ष्म लोकात पितरांच्या पाप पुण्याचा निवाडा करायला. आणि इथून पुढे मीच धर्माची मर्यादा घालून देतो. जर 14 वर्षाच्या आतील बालकाने काहीही अपराध केला तर त्याला शिक्षा करू नये, कारण त्याला ज्ञान नसते. आणि यमा, तूही त्याची कर्म विचारात घेऊ नकोस. सौती म्हणाले, श्रोतेजन हो, ते मांडव्य ऋषींचा शाप यमाने शिरोधार्य मानला. ते विदुर म्हणून मग जन्माला आले. आता सांगा कौरव पांडवांची गोष्ट. धृतराष्ट्र, पांडू व विदुर हे व्यासांपासूनच झालेले मुले आणि भीष्म हे सर्वांचे खरे पालक होते. तर एकदम मध्येच शौनकांनी म्हटले. कथेचा ओघ मुख्य कथानकाकडे वळवणे त्यांना जास्त प्रशस्त वाटू लागले होते, कारण आता संध्याकाळ होण्यास विशेष अवकाश नव्हता. सौती म्हणाले, हस्तिनापुरात त्या मुलांच्या जन्मानंतर सर्वत्र वैभव वाढू लागले. प्रजा श्रीमंत होऊ लागली. सर्वांच्या मनात उत्साह वाढू लागला. पाऊस वेळेवर पडून सर्वत्र भरपूर पिके येऊ लागली. नद्यांची पात्रे भरभरून वाहत होती. सर्व लोक न्यायाने वागू लागले होते. आपापली कर्तव्य सर्वजण पार पाडू लागले होते. धृतराष्ट्र, पांडू व विदुर यांच्या बाललीलांविषयी सर्व लोक उत्सुक होते. तिघांचेही बालपणाचे सर्व संस्कार भीष्माने अतिशय प्रेमाने केले. त्या मुलांच्याकडून सर्व अध्ययन करून घेतले. धृतराष्ट्र जास्त विद्वान की पांडू जास्त विद्वान की विदुर, त्यांच्यातला भेद कळत नसे. त्यातल्या त्यात अंध असूनही धृतराष्ट्र सर्वथा स्मरणशक्ती जास्त पुढे होता. त्यांना राजकारणात अधिक रस असे.
पांडूंचा पराक्रमाकडे कल जास्त होता आणि विदुराचा धर्मनीतीशास्त्राकडे ओढा जास्त होता. पण इतर विद्यात कोणी कमी होते असे मात्र अजिबात नाही. त्या मुलांची जसजशी प्रगती होऊ लागली तशी हस्तिनापुराची कीर्ती सर्वत्र पसरू लागली. भीष्मांनी युवराजांपैकी पांडू हेच योग्य समजून त्यांचा राज्याभिषेक केला. कारण धृतराष्ट्र जरी मोठा होता तरी अंध होता आणि पांडू हा अंबालिकेचा पुत्र असताना दासीपुत्र विदुराला राज्याभिषेक करणे योग्य नव्हते. पांडूला राज्याभिषेक झाल्यावर पुढे साहजिकच तिन्ही मुलांच्या विवाहाचे विचार सुरू झाले. भीष्माने धृतराष्ट्राच्या विवाहासाठी योग्य कुलशीलवंत मुलीची चौकशी करण्यास प्रारंभ केला. पांडूच्या आणि विदुराच्या विवाहासाठीची ही योग्य कन्यांची निवड करण्याचे ठरवले. त्यातल्या त्यात भीष्माला यादवांच्या कुळातील पृथा आणि मद्र राजाची मुलगी माद्री व सुबल राजाची मुलगी गांधारी ह्या मुली पांडू व धृतराष्ट्र यांच्यासाठी योग्य वाटल्या. भीष्माने विदुराचा विचार घेतला. गांधारींची त्यांना आधीच माहिती कळली होती. मोठी धर्मशील मुलगी होती ती. उपास तापास करी, शंकरांची आराधना करी. शंकर प्रसन्न करून घेतले होते तिने. पराक्रमी 100 पुत्र होतील असा वर तिला साक्षात भगवान शंकरांनी दिला होता. सुबल राजाकडे भीष्माने दूत पाठवला. धृतराष्ट्रासाठी गांधारीची मागणी केली. सुबलांनी विचार केला, नवरा मुलगा बलशाली आहे, व्यासांच्या कृपेखालील हस्तिनापुराचे भूषण आहे, हजारो वीरांपेक्षा पराक्रमी आहे, पण जन्मांध आहे, काय करावे. नकार देण्यास सबळ कारण आहे, पण राजकारणाचाही विचार केला पाहिजे. भीष्मांशी सोयरीक म्हणजे केवढे भाग्य. आपले छोटेसे राज्य आहे, त्यांचे सारे बळ आपल्या पाठीशी उभे राहील. जर मुलीने होकार दिला तर. त्यांनी पूर्ण विचार केला आणि गांधारीला विचारले गेले. गांधारीने होकार दिला आणि एक विलक्षण गोष्ट केली की अंध अशा पतीकडे पाहून आपल्या मनात काही बाही येईल, त्यापेक्षा आपणच आपले डोळे यापुढे बांधून टाकावेत. तिने दासीला सांगून आपले डोळे जाड वस्त्राच्या घड्यांनी बांधून टाकले. पतीविषयी अनादराचा विचार सुद्धा मनात शिरू नये म्हणून तिने चक्षुरूपीद्वारेच बंद करून टाकली. येथून पुढे डोळे असूनही गांधारी अंध झाली. मोठ्या थाटाने विवाह झाला. गांधारीचा भाऊ शकुनी बहिणीची पाठवणी करण्यास हस्तिनापुरास आला. विवाहानंतर शकुनी परत गेला, तो गांधारीसाठीच, माहेरचा काही लवाजमा ठेवूनच. भीष्माने त्याचा चांगला मानसन्मान केला. गांधारी महापतिव्रता होती. धृतराष्ट्राचा अंधपणा स्वीकारणारी ही साध्वी पत्नी सर्वांची आवडती झाली होती. भीष्मांना स्मरण होते व्यासांच्या वाक्याचे, धृतराष्ट्राला 100 पुत्र होतील. त्यांना तेही माहीत होते की या गांधारीला 100 पुत्र होतील असा भगवान शंकरांनी वर दिला आहे. हा योग चांगला जुळून आला आहे असे त्यांच्या मनाने धरले. पृथा ही शूरसेन नावाच्या वसुदेव पित्याची कन्या म्हणजेच वसुदेवांची सख्खी बहीण. यदुकुळाची पराक्रमी राजांची परंपरा मोठी होती. कुंती हे पृथाचे नाव पडले ते तिच्या कुंतीभोजाला दत्तक दिली म्हणून. कुंतीभोज राजा शूरसेनाचा आत्तेभाऊ. त्याला जी ज्येष्ठ कन्या त्यांनी दत्तक दिली होती कारण कुंतीभोजाला मुलबाळ नव्हते. ही कुंती पांडूसाठी वधू म्हणून योग्य होती. त्यामुळे यदुकुळाशी सोयरीक जुळून येणार होती. मित्रराज्यांची व्याप्ती वाढणार होती. पण तिला मागणी घातली नाही. कुंतीभोजाने तिचे स्वयंवर मांडले. त्यात अनेक राजे आले, पण सौंदर्यवती कुंतीने पराक्रमी पांडूलाच वरमाला घातली. सौती ही गोष्ट सांगत सांगत मध्येच थांबले. मग पुन्हा म्हणाले, ऋषींनो, ह्या पृथेच्या विवाहापूर्वीच तिला एक मुलगा झाला होता. काय म्हणता? मग ती मोठी दुराचारिणी असली पाहिजे. मग तो मुलगा कुठे होता? शौनकांनी विचारले. तर पृथाची जी कथा आहे उरलेली ती मी तुम्हाला श्रोते हो अध्याय 25 मध्ये सांगणार आहे. तर श्रोते हो, चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या महाभारताच्या संपूर्ण कथेचा आस्वाद घ्या. भेटूया लवकरच पुढील अध्यायात. धन्यवाद.